दारू पिल्याने होते असंख्य बिमाऱ्या, पण त्या तुम्हाला कधीच माहीत नाही कारण कोण की जर त्यानं सांगितलं तुम्हाला तर तुम्ही दारू प्यानच नाही. चला तर मग सांगतो तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार, माझं नाव आहे आशुतोष कडू. तुम्ही बघत आहात ब्लॉगर आशुतोष. तर मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, सगळ्यांनो, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की दारू विषयक माहिती. म्हणजे जर तुम्ही दारू प्याले असन, पिणार असन किंवा जिंदगीत पेलेच नसन, त्याचे फायदे काय आहे, नफा काय आहे, तोटा काय आहे, सगळंच सांगतो. सगळ्यात आधी नेमकं तुम्हाला सांगायचं झाल्यास की दारू होय काय नेमकी. दारू म्हणजे एक प्रकारचा नशाच होय. त्यानं म्हणजे कामं केल्यावर माणसाला थोडंसं पाहिजे म्हणते. गावाकडची इच्छा, मी गावठी बोलतो थोडासा, त्याच्यानं तुम्हाला असं वाटेल की अमरावती साईडमधून बोलत आहे, कारण का मी टेंभुर्खेडचा आहे, वरुड तालुक्यातील एक गाव आहे. त्याच्यानं मी थोडासा गावठी बोलतो, शुद्ध कमी आहे माझ्या वर्ड्समध्ये, तुम्हाला दिसेल. कारण का आमच्या एरियामध्ये एक भेंबडी गाव आहे, ते स्वतःच दारू बनवते, दारू विकते, पण त्याच्यावर कारवाई कधीच झाली नाही. कारण का तुम्हाला माहीत आहे, आता सरकारमध्ये मोदी सरकार आहे. जर दारू जर कोणी पिन नाही तर ते खपल्या जाणार नाही. जास्तीत जास्त लोक आपण विचार केला तर 40% लोक देशातले असे आहे की नशा करतात. साधी बियर पितात, मोठी बियर पितात, देशी सुद्धा पितात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला सांगायचा मला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की मी तुम्हाला सजेशन देत नाही दारू पियाल्याबद्दल. जे लोक दारू पितात रोज, त्याचं अल्कोहोल प्रमाण एवढं वाढतं की त्यांना सुद्धा माहीत होत नाही. सपोज माझे बाबा, ते सुद्धा दारू पितात, खूप पितात, आता सुद्धा पितात. मी 21 वर्षाचा झालो आहे तरी पण पितात. पण त्यांना काही शरम नावाची काही आहे नाही. आम्ही बी त्याचे कानं सोडल्यासारखं आहे. दारू पिल्यानं समजा तुमच्या अंगातले असे रक्त राहत नाही असं मला वाटते. पण लोकांले काय वाटते काय मी, दारू म्हणजे पिऊन असं काय वाटते त्याले, हे आम्हाला कधी कळलंच नाही. खनकरीले जाण दारू पाहिजे, कामाला जाण दारू पाहिजे, उन्ही तानातले कामं करायला दारू पाहिजे. तर तुम्ही दारू पिऊनच कायसाठी राहिले हे समजायला येत नाही. पण सरकार त्याच्यावर बॅन आणते करते, आणत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे. सारखं की सरकारचा प्रॉफिट एवढा भयंकर आहे की त्याची GDP एवढी वाढते. अल्कोहोल वाटल्यानं लोक मेले तर चालते, का घेणदेण नाही, पण त्याची रेप्युटेशन वाढली पाहिजे, हेच या नेत्या लोकांचं म्हणजे काम आहे. मी काही इथं नेतागिरीवर व्हिडिओ काही बनवून नाही राहिलो. कोणी म्हणन याच्यातलं की तू BJPचा आहे, कोणी असा अमुक आहे, विरोधात आहे. पण असं काही आहे नाही. आपला मेन टॉपिक आहे दारूवर. दारूनं कोणं मेलं नाही पाहिजे, काही नाही झालं पाहिजे, कोणत्या बहीण भावाचं नुकसान नाही झालं पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपला दारूवर होता. कारण का आमच्या एरियामध्ये खूप दारू चालू आहे. लोकांना कामं पण त्याच्या सजेशन म्हणा तुम्ही की उपाय काय आहे. उपाय काहीच नाही आहे. ह्या सरकारने लात मारून हाकलून द्यावं लागते, तेव्हाच याचं काही होईल. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. आपलं ब्लॉग चॅनल आहे, पण आपण डेली सजेशन देत राहतो. भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत, नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत जय विदर्भ, वंदे मातरम.